प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूच्या नावात प्रत्येकाला सलाम. प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. होसाना होसाना ऊर्ध्वलोकी होसाना. होय, आजचा झावळ्याचा रविवार आणि या रविवारच्या दिवशी प्रभूने आपणास एकत्र आणलं. याकरता आपण त्याच्या नावाला धन्यवाद देऊ की त्याने आपणास एकत्र आणलं, राखलं आणि देवाचं वचन ऐकण्याकरता आपणास उत्सुकता दिली. स्तोत्र 104 याचं पहिलं वचन काय म्हणतं बा? स्तोत्र 104 याचं पहिलं, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे परमेश्वरा माझ्या देवा, तू परम थोर आहेस. तू प्रताप व महिमा यांनी मंडित आहेस. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर कसा आहे? तो धन्यवादित आहे. प्रताप व महिमा यांनी मंडित असा परमेश्वर आहे. त्याकरता आपल्या जीवाला म्हणा धन्यवाद कर. परमेश्वराचा धन्यवाद कर, कारण परमेश्वर धन्यवादी आहे. तो प्रताप आणि महिमा याने मंडित आहे. तो स्वर्गामध्ये बसलेला, पृथ्वी त्याचं पादासन असलेला असा जिवंत परमेश्वर आहे. आणि होय, त्याच्या पुत्राला त्यांनी या जगात तुमच्या आमच्या पापांकरता पाठवलं. तो अर्पीला गेला, मारला गेला, पूरला गेला, धर्मशास्त्रानुसार तिसऱ्या दिवशी उठवला गेला. आणि तो परमेश्वर आहे. त्याने ते यासाठी केलं की तुमच्या आमच्या जीवनातली पाप त्याच्या रक्ताद्वारे शुद्ध व्हावीत. या आपण एक छोटीशी प्रार्थना करूया आणि आजच्या या झावळ्याच्या रविवारी आपण त्या दिवसाची त्या वचनांची आपण मनन करणार आहोत आणि त्याचा आत्मिक अर्थ आपल्या जीवनामध्ये आपण घेणार आहोत. एक छोटीशी प्रार्थना करू आणि त्यानंतर एक दोन स्तुती प्रीत्यर्थ गीत गाऊ आणि नंतर देवाच्या वचनाकडे आपण जाऊया. प्रेज द लॉर्ड. धन्यवाद धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. परमेश्वर तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळेकरता, समयाकरता, सुंदरशी वेळ संध्या तू आमच्या जीवनात आणलीस, मग तुझ्या नावाला धन्यवाद देतो. होय, प्रभू येशूमध्ये तू आम्हास राखलंस आणि इथून पुढे शांतीमध्ये राखशील, आम्हाला विश्वास आहे. काल रात्रीपासून आज दिवसभर जगाची चुका कळत न कळत झाल्या त्या सर्व चुकांच्या अपराधांची प्रभू येशूच्या क्षमा कर. येणाऱ्या वचनावर प्रत्येकाला तू स्थिर कर, धीर दे आणि तू देशील आमचा विश्वास आहे. म्हणे प्रार्थना तारणकर्त्या प्रभू येशूच्या नावात केली म्हणताय पित्या, आमेन. प्रेज द लॉर्ड. होय, आज झावळ्याचा रविवार. प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. एरुशलेम करणे, सियोन करणे, आनंदाने गजर कर. पहा, तुझा राजा गाढवावर, गाढवाच्या पोरावर म्हणजे शिंगरावर बसून येत आहे. होय, तो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहे. जसा तो नम्र, शांत, सौम्य चित्ताने या जगात आला, त्याने मनुष्याची पाप स्वदेहाने वधस्तंभावर वाहून नेली. तसाच मरणातून पुनरुत्थित ख्रिस्त जो स्वर्गलोकी गेला, तो त्याच्या लोकांना घ्यायला येईल. याकरता आपलं जीवन नेहमी धन्यवादित शब्दांनी भरा. त्या धन्यवादित देवाला, धन्यवादित प्रभूला धन्यवाद देणारे बना. आपल्या जीवनामध्ये धन्यवाद देणारे बना. आपल्या मुखातून दिवसभर स्तुती प्रीत्यर्थ शब्द बाहेर काढा. दिवसभर काय करा? त्या जिवंत पित्याच्या नावाने, प्रभू येशूच्या नावामध्ये स्तुती प्रीत्यर्थ शब्द काढा.
धन्यवाद द्या, कारण की तो राजांचा राजा प्रभूंचा प्रभू आहे. तो राजांचा राजा प्रभूंचा प्रभू आहे. पहा, आपण उपासना संगीत मधलं एक 765 नंबरचं गीत गाऊया. उपासना संगीत याचं 765 नंबरचं गीत आपण गाऊया. राजा येशू आला, राजा येशू आला, राजा येशू आला, राजा येशू आला. शैतानाला जिंकायला राजा येशू आला, शैतानाला जिंकायला राजा येशू आला. राजा येशू आला, राजा येशू आला, राजा येशू आला, राजा येशू आला. शैतानाला जिंकायला राजा येशू आला, शैतानाला जिंकायला राजा येशू आला. घालवून पापे आणि दुःखी घोर, घालवून पापे आणि दुःखी घोर. पूर्ण शांती द्यावयाला राजा येशू आला, पूर्ण शांती द्यावयाला राजा येशू आला. राजा येशू आला, राजा येशू आला, राजा येशू आला, राजा येशू आला. शैतानाला जिंकायला राजा येशू आला, शैतानाला जिंकायला राजा येशू आला. आनंदी आनंद झालो पापमुक्त, आनंदी आनंद झालो पापमुक्त. मला शुद्ध करायला राजा येशू आला, मला शुद्ध करायला राजा येशू आला. राजा येशू आला, राजा येशू आला, राजा येशू आला, राजा येशू आला. शैतानाला जिंकायला राजा येशू आला, शैतानाला जिंकायला राजा येशू आला. वधस्तंभावरी प्राणवेता झाला, वधस्तंभावरी प्राणवेता झाला. जगताचा त्राता झाला राजा येशू आला, जगताचा त्राता झाला राजा येशू आला. राजा येशू आला, राजा येशू आला, राजा येशू आला, राजा येशू आला. शैतानाला जिंकायला राजा येशू आला, शैतानाला जिंकायला राजा येशू आला. राजांचा तो राजा, प्रभूंचा तो प्रभू. होय, तो प्रभूंचा प्रभू आहे, राजांचा राजा आहे. आज जो यरुशलेमात जयोत्सवाने प्रभू येशूचं स्वागत प्रभूच्या नामाने येणारा राजा धन्यवाद देत असो. होय, हा धन्यवादाचा गजर तुम्ही आणि आम्ही तेव्हाही ऐकू जेव्हा तो येईल. आकाश उघडलेलं सर्वजण पाहतील, सर्व डोळे त्याकडे लागलेले असतील, प्रत्येक जिभा त्याचं नाव स्वीकारते, कारण तो राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे. राजांचा तो राजा, प्रभूंचा तो प्रभू, राजांचा तो राजा, प्रभूंचा तो प्रभू. बोला सारे जय जय बोला, राजा येशू आला. बोला सारे जय जय बोला, राजा येशू आला. राजा येशू आला, राजा येशू आला, राजा येशू आला, राजा येशू आला. शैतानाला जिंकायला राजा येशू आला. प्रेज द लॉर्ड. होय, तो या जगात आला, तो वधस्तंभावर अशक्तपणामध्ये खेळण्यात आला. कशासाठी अशक्तपणामध्ये खेळण्यात आला? आपला जो अशक्तपणा होता त्याने घेतला. तुमचा आमचा जो अशक्तपणा होता, कशामुळे? पाप, अपराध, या सर्व गोष्टीमुळे तुमच्या आमच्या जीवनातला अशक्तपणा त्याने घेतला, यासाठी की तो तुमच्या आमच्या ठाई कार्य करावा शक्तिमान असावा. प्रेज द लॉर्ड. त्याने तो सर्व शक्तपणा तुमचा आमचा घेतला
आणि तो पूर्ण सुद्धा केला, तो काढून टाकला, सामर्थ्यामध्ये भरला, यासाठी की आपण सुद्धा त्याच धीराने, त्याच वाटेने चालणारी त्याची मेंढर असावं. आपण काय असावं? त्याच धीराने, त्याच वाटेने चालणारी त्याची मेंढर असावं. तोच धीर, तीच राखावी. तोच धीर, तीच आशा आणि तीच प्रीती तुमच्या आमच्या ठाई आपण राखावी. आणि तो धीर त्या वधस्तंभाकडे तुम्ही पाहिला तर तो तुम्हास मिळेल सुद्धा. जर आपण आपली तुलना त्या वधस्तंभासंगती केली, पहा, आपण तुलना केली त्या मरणाची, त्या मरणाची आपल्या जीवनासंगती, तर आपला तुमचा आमचा धीर कधी सुटणार नाही. आपण खचणार नाही. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये चालत असता, आपण आपल्या आयुष्यात चालत असता, अनेक अडचणी येतात, अनेक गोष्टी होतात, अनेक ठिकाणी दुःखाचे प्रसंग येतात. पण अशा सर्व परिस्थितीमध्ये जात असताना जो आपला धीर वधस्तंभाकडे पहा, त्याची तुलना करा. आपल्या एकच नाव आहे उद्धारासाठी, तो एकच मार्ग आहे स्वर्गकाली जीवनात जाण्याकरता. तो अशक्तपणामध्ये यासाठी वधिण्यात आला की तुमच्या आमच्या ठाई तो शक्तिमान असावा. ते एक नाव पृथ्वीवर उंच करण्यात आलं. स्वर्गात पृथ्वीवर एकच विश्वास ठेवण्यासाठी नाव आहे, ते म्हणजे प्रभू, आणि त्याचं नाव येशू आहे. येशू का नाम है सारे जमीन पर, जिसमें हम पाते उद्धार. येशू का नाम है सारे जमीन पर, जिसमें हम पाते उद्धार. ओ दुनिया में आया लहूया, फिदिया जहान को दिया. ओ दुनिया में आया लहू बहाया, फिदिया जहान को दिया. हमको बचाने, खुशी दिलाने, यीशु सलीब पर हुआ. हमको बचाने, खुशी दिलाने, यीशु सलीब पर हुआ. यीशु का नाम है सारे ज़मीन पर, जिसमें हम पाते उद्धार. यीशु का नाम है सारे ज़मीन पर, जिसमें हम पाते उद्धार. आसमां के नीचे लोगों के बीच में कोई दूसरा नाम नहीं है. आसमां के नीचे लोगों के बीच में कोई दूसरा नाम नहीं है. हमको बचाने, खुशी दिलाने, यीशु सलीब पर हुआ. हमको बचाने, खुशी दिलाने, यीशु सलीब पर हुआ. यीशु का नाम है सारे ज़मीन पर, जिसमें हम पाते उद्धार. जो लाए ईमान अब यीशु के नाम पर, जिंदा हमेशा रहेगा. जो लाए ईमान अब यीशु के नाम पर, जिंदा हमेशा रहेगा. वही मार्ग है, वही सत्य है, वही अनंत जीवन है. वही मार्ग है, वही सत्य है, वही अनंत जीवन है. यीशु का नाम है सारे ज़मीन पर, जिसमें हम पाते उद्धार. यीशु का नाम है सारे ज़मीन पर, जिसमें हम पाते उद्धार. Praise the Lord. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. होय, यीशु का नाम है सारे जमी पर, जिसमें हम पाते उद्धार. त्याच नावामध्ये सामर्थ्य आहे, त्याच नावामध्ये उद्धार आहे. तोच मार्ग आहे, तोच सत्य आहे, तो जीवन आहे. परमेश्वराने सार्वकालिक जीवन त्याच्या पुत्राच्या नामात केलं. त्याच्या रक्तामध्ये तुमच्या आमच्या पापांची क्षमा केली. याकरता आज जर तुम्ही
थकलेले आहात, खचलेले आहात, त्रासात आहात, तर वधस्तंभाकडे पहा. धीर सुटू देऊ नका, कारण की जो येणार आहे तो उशीर करणार नाही. जो येणार आहे तो उशीर करणार नाही. त्याचं वचन विश्वसनीय आहे. जो वचन देतो तो विश्वसनीय आहे. त्यांनी वचन दिलेलं आहे, तो उशीर करणार नाही. मांगो दिया जाएगा, तूने कहा हमसे, ढूंढोगे तुम पाओगे, ये भी कहा हमसे. मांगो दिया जाएगा, तूने कहा हमसे, ढूंढोगे तो तुम पाओगे, ये भी कहा हमसे. खटखटाओ तो खोला जाएगा, तूने कहा हमसे, पूरा हुआ था. प्रार्थना में जो भी मांगे, प्रार्थना को सुन. विश्वास योग्य है तू प्रभु, प्रार्थना को सुन. प्रार्थना में जो भी मांगे, प्रार्थना को सुन. विश्वास योग्य है तू प्रभु, प्रार्थना को सुन. एलिया की प्रार्थना सुनी, हमारी भी प्रार्थना सुन. दानियल की प्रार्थना सुनी, हमारी भी प्रार्थना सुन. एलिया की प्रार्थना सुनी, हमारी भी प्रार्थना सुन. दानियल की प्रार्थना सुनी, हमारी भी प्रार्थना सुन. ये है हमारा विश्वास, प्रार्थना सुनेगा सदा. आज कल युगानुयुग ऐसा रहता, ऐसा रहता. प्रार्थना में जो भी मांगे, प्रार्थना को सुन. विश्वास योग्य है तू प्रभु, प्रार्थना को सुन. प्रार्थना में जो भी मांगे, प्रार्थना को सुन. विश्वास योग्य है तू प्रभु, प्रार्थना को सुन. धन्यवाद, धन्यवाद. स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू शुद्ध तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळेकरता, समय करता सुंदरशी वेळ संध्या तू आमच्या जीवनात आणलीस. प्रभू येशूच्या नावात आम्हाला दृढ राखलं, त्याबद्दल धन्यवाद देतो. आज दिवसभर जसं सांभाळलंस तसं येणाऱ्या समयी तू सांभाळशील, आम्हाला ठाऊक आहे. येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू आत्मिक बोध दे. आत्मिक बोधाद्वारे सामर्थ्य, विश्वासात, धैर्यामध्ये प्रत्येकाला तू स्थिर कर. छोटीशी प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली म्हणते पित्या, आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. होसान्ना, होसान्ना, ऊर्ध्वलोकी होसान्ना. होय, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो.
जो देवाच्या नावाने आला, त्याने देवाची प्रीती प्रगट केली, त्याचं स्वरूप प्रगट केलं, त्याला धन्यवाद असो. कारण तो प्रभूंचा प्रभू आहे, राजांचा राजा आहे. या आपण आजच्या या झावळ्याचा रविवार या दिवशी ते वचन आपण ऐकूया, जे वचन प्रभू येशूविषयी नमूद आहे. यरुशलेममध्ये येशूचं जयोत्सवाने स्वागत. यानुसार तुम्ही आम्ही आमच्या जीवनामध्ये दुःखात, क्लेशात, सर्व परिस्थितीत जयोत्सवाने प्रभू येशूचं स्वागत करणारे असलो पाहिजे. या वचनाद्वारे आपण तात्मिक मन्ना घेऊया आजच्या दिवसाचा. प्रभूला याची गरज आहे, प्रभूला याची गरज हे वचन सांगतं. आणि याच संदेशाद्वारे आजचं वचन आपण समजून घेऊया. प्रभूला याची गरज आहे. लूक याचा 19वा अध्याय 28 ते 40 वचन सर्वांकरता वाचतो. प्रेज द लॉर्ड. कोणाला चर्चला जाता आलं नसेल तर त्यांनी ऐकावं. लूक याचा 19वा अध्याय 29 ते 40 वचन काय सांगतं पहा. येशूचा यरुशलेमात जयोत्सवाने प्रवेश. काय वचन आहे पहा. या गोष्टी सांगून तो यरुशलेमाकडे वर जात असताना स्वतः पुढे चालत होता. नंतर असे झाले की तो जैतुनाचा डोंगर या नावाच्या डोंगरानजीक असलेल्या बेतफगे व बेथानी यांच्या जवळ येऊन पोहोचल्यावर त्याने शिष्यातून दोघांना असे सांगून पाठवले की समोरच्या गावात जा, म्हणजे त्या जाताच ज्याच्यावर कोणी कधी बसले नाही असे एक शिंगरू बांधलेले तुम्हास आढळेल, ते सोडणार ना. तुम्ही ते का सोडिता असे कोणी तुम्हास विचारले तर प्रभूला त्याची गरज आहे असे सांगा. तेव्हा ज्यांना पाठवले होते ते तेथे गेल्यावर त्याने सांगितल्याप्रमाणे आढळले. ते शिंगरू सोडित असता त्याचे धनी त्यास म्हणाले, शिंगरू का सोडिता? तेव्हा ते म्हणाले, प्रभूला याची गरज आहे. मग त्याने ते येशूकडे आणले आणि आपले वस्त्र शिंगरावर टाकून त्यावर येशूला बसविले आणि तो पुढे चालला. तसतसे ते आपली वस्त्रे वाटीवर पसरीत गेले. तो जैतुनाचा डोंगर उतरणीवर पोहोचता सर्व शिष्य समुदाय जी महत्कृत्य त्यांनी पाहिली होती त्या सर्वांमुळे आनंद करून उच्च स्वराने देवाची स्तुती करू लागले. प्रभूच्या नामाने येणारा राजा धन्यवादित असो. स्वर्गात शांती आणि ऊर्ध्व लोकी गौरव. तेव्हा लोकसमूहातील कित्येक पुरुषांनी त्यांना म्हटले, गुरुजी आपल्या शिष्यांस दटावा. त्याने म्हटले, मी तुम्हाला सांगतो हे उगे राहिल्यास धोंडे ओरडतील. प्रेज द लॉर्ड. पहा, हे वचन आपल्याला आज आत्मिक बोध देतं की जसं प्रभू येशूचं जयोत्सवाने यरुशलेमात स्वागत झालं तसाच तो करण्याचा आद्य ध्वनी होत असता स्वर्गातून खाली उतरेल. होय, त्याकरता आज जर तुम्ही दुःखात आहात, त्रासात आहात, तर ख्रिस्ताच्या साक्षीमध्ये राहा. त्या सर्व परिस्थितीमध्ये प्रभू येशूच्या नावे पित्याला गौरव द्या, धन्यवाद द्या. कारण की आपण त्या दिवसाकरता नेमलेले आहोत, तारणा करता. लूक 19:28 काय सांगतं की या गोष्टी सांगून ते यरुशलेमकडे वर जात असताना स्वतः पुढे चालत होता. तो लोक समुदायाच्या पुढे चालत होता. जी लोक प्रभू येशूला ओळखत होती, प्रेषित होते, शिष्य होते, लोक होती, त्या सर्वांचा प्रभू येशू कुठे चाललेला होता? पुढे चालला होता. होय, वचन तुम्हाला आत्मिक बोध देते की परमेश्वर तुमच्या आमच्या पुढे चालणार आहे. तुमच्या संकटाच्या आणि तुमच्या मध्ये तो उभा आहे, तो तुमचा पाठीराखा आहे. ज्यांनी प्रभू येशू विश्वास ठेवला, त्याच्या नामात बप्तिस्मा घेतला, त्याने प्रभू येशूला पांघरून घेतलेले असे आहेत. तो तुमच्या पुढे चालणारा परमेश्वर आहे. जर तुमच्या जीवनात पुढे निराशा आहे,
त्रास आहे, तुम्हाला पुढचे मार्ग दिसत नाही, तर तो मार्ग तुमच्या समोर आहे, तो तुमच्या पुढे आहे. समोर भीती दिसते, तर प्रभू येशू जय तुमच्या समोर आहे. तो तुमच्या पुढे चालणारा असा परमेश्वर आहे. तो तुमच्या पुढे चालणारा तो मेंढपाळ आहे, यासाठी की त्याची मेंढर वाट चुकू नयेत. रोजच्या आपणास बोध देतं. यहोशुआकडे वर जात असताना स्वतः पुढे चालत होता. आपल्यालाही ते वरची वाट साधायची आहे, सार्वकालिक जीवनाची वाट साधायची आहे, आणि ती वाट म्हणजे प्रभू येशू आहे. तो सामर्थ्य देण्याकरता बसला आहे. तुम्ही आम्ही सार्वकालिक जीवनात जावं म्हणून. आज तुम्ही त्रासात असाल, निंदा सहन करत असाल, छळ सहन करत असाल, पण या सर्व परिस्थितीमध्ये तुम्हाला सामर्थ्य देण्याकरता तो देवाच्या उजव्या साईडला बसलेला आहे. तो पवित्र आत्मा जर तुमच्या ठाई सामर्थ्य भरायला समर्थ असा प्रभू आहे. तो तुमच्या आमच्या पुढे चालणारा परमेश्वर आहे. तो पुढे जाऊन सर्व उंच सकल सपाट करणारा परमेश्वर आहे. लोखंडी अवसर तोडणारा तो परमेश्वर आहे. समुद्रातून मार्ग काढणारा तो परमेश्वर आहे. जिथे तुम्हाला मार्ग दिसत नाही तिथे तो मार्ग आहे, तिथे ती सत्यता आहे, तिथं तो मेंढपाळ आहे. आपली मेंढरांना पुढे घेऊन जाणारा तो मेंढपाळ आहे. लक्षात ठेवा, हे वचन आम्हास आत्मिक बोध देतं की तो तुमच्या आमच्या पुढे चालणारा परमेश्वर आहे. लक्षात ठेवा, जेव्हा तुमची भय भीती तुम्हाला गाठेल तर तुमच्या मध्ये प्रभू येशू आहे. जसं इस्रायल लोक अरण्यातून चालले होते, परमेश्वराचा प्रकाश स्तंभ त्यांना प्रकाश देण्यास मागे पुढे चालला होता. तसंच या काळी अनेक संकट येतील, अनेक त्रास येईल. पवित्र आत्म्याद्वारे तो तुम्हाला सामर्थ्य देण्याकरता तुमच्या आमच्या काही कार्यान्वित आहे. सामर्थ्य देण्याकरता तुमच्या आमच्या पुढे चालणार आहे, तुमच्यावर वसणारा तो परमेश्वर आहे, आणि तुमच्याबरोबर चालणारा तो परमेश्वर आहे. तो तुम्हाला त्यागणार नाही, टाकणार नाही, सोडणार नाही. तो दगा देणार नाही आणि सोडून न जाणार असा परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. अनुवाद याचा 31वा अध्यायामध्ये वचन आहे पहा. अनुवादाचं पुस्तक याचा 31वा अध्याय. अनुवाद याचा 31वा अध्याय आणि त्याचा आपण अनुवाद याचा 31:6 वचन काय म्हणतं पहा. खंबीर हो, हिम्मत धर, त्यास भिवू नको, त्यास घाबरू नको, कारण तुझ्याबरोबर चालणारा तुझा देव परमेश्वर आहे. तो तुला दगा देणार नाही, सोडून जाणार नाही. होय, त्याने प्रभू येशूच्या द्वारे प्रीती करू, त्याच्या रक्ताद्वारे तुमच्या आमची पापांची क्षमा करू, त्याने तुमचा आमचा स्वीकार केलेला आहे. तो तुम्हाला दगा देणारा नाही, तर त्या सैतानाच्या दगापासून सर्व अंधकारापासून वाचविणारा असा परमेश्वर आहे. आणि त्याने ते तारण प्रभू येशूच्या नावात तुम्हाला मास दिलेला आहे. होय, तो सांगतो खंबीर हो, हिम्मत धर, कारण की असे दिवस येत आहेत छळाचे, त्रासांचे. तर त्या सर्व गोष्टींना घाबरू नका, त्या सर्व परिस्थितीत खंबीर व्हा, हिम्मत धरा, त्यास भिवू नका, त्यास घाबरू नको, कारण तुझ्याबरोबर चालणारा तुझा देव परमेश्वर आहे. तो तुला दगा देणार नाही, सोडून जाणार नाही. त्या सर्व परिस्थितीमध्ये ज्या येणारे संकट आहेत, परिस्थिती आहे, छळाचा काळ, या सर्व परिस्थितीमध्ये तो परमेश्वर तुमच्या आमच्या काही वसणारा, तुमच्या आमच्या पुढे चालणारा असा परमेश्वर आहे. तो मेंढपाळ मेंढरांना वागविणारा असा आहे. आपल्या कायामध्ये घेऊन चालेल, मी मेंढरांसारखं वागवेन असं परमेश्वर म्हणतो. होय, परमेश्वर मेंढपाळ आहे आणि आपण त्याची काय आहोत, कुरणातली प्रजा, आपण त्याची कळप असे आहोत. होय, तो कुठल्याही मेंढरांचा नाश होऊ नये म्हणून आज सुद्धा धीर धरून आहे. आज सुद्धा तो धीर धरून आहे. प्रत्येकाने वळावं, प्रत्येकाने प्रभू येशूचं नाव स्वीकारावं, त्याला तारणहार आपल्या जीवनामध्ये स्वीकार म्हणून तो आज सुद्धा धीराने वाट पाहत आहे. जशाच्या नोहाच्या काळामध्ये धीराने वाट पाहत होता, तसा या काळी सुद्धा प्रभू येशू येण्याच्या पाठवण्याच्या अगोदर तो वाट पाहत आहे प्रभू येशूला स्वीकारण्याची, लोकांनी स्वीकारण्याची. तो धीर धरत आहे.
शांत राहत आहे. तो सदा कोपणारा परमेश्वर नाही, तो दया करणारा परमेश्वर आहे. तुमच्या आमच्या पापांची क्षमा करणारा परमेश्वर आहे. ते प्रमाण त्याच्या पुत्राच्या अर्पणाद्वारे त्यांनी आपल्यास दिलेलं आहे. देवाने आपल्या प्रीतीचं प्रमाण दिलं. आपण पापी असताना ख्रिस्त सुसमयी मरण पावला. होय, त्याने ते प्रमाण पटवून दिलं, ती साक्ष दिली. आपण त्या साक्षीमध्ये, त्या विश्वासामध्ये असलं पाहिजे. तो तुमच्या आमच्या बरोबर चालणारा परमेश्वर आहे. तो सोडून न जाणारा, दगा न देणारा असा परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. होय, ख्रिस्ताचं, प्रभू येशूचं यरूशलेमात जयस्थानी स्वागत झालं तेव्हा प्रभू येशू त्यांच्या पुढे चालत होता. त्यातले पुढचे वचन काय म्हणतं पहा, 29 ते 34 वचन. नंतर असे झाले की तो जैतुनाचा डोंगर या नावाच्या डोंगरानजीक असलेला बेतफगे व बेतानी यांच्या जवळ येऊन पोहोचल्यावर त्याने शिष्यातून दोघांना असे सांगून पाठवले, तुम्ही समोरच्या गावात जा, म्हणजे त्या जाताच ज्याच्यावर कोणी कधी बसले नाही असे एक शिंगरू बांधलेले तुम्हास आढळले, ते सोडून आणा. तुम्ही ते का सोडित असे कोणी तुम्हास विचारले तर प्रभूला त्याची गरज असे सांगा. तेव्हा ज्यांना पाठवले ते तेथे गेल्यावर त्याने सांगितल्याप्रमाणे आढळले. त्याने सांगितल्याप्रमाणे काय झालं, तिथं सर्व आढळलं. ते शिंगरू सोडित असता त्याचे धनी त्यास म्हणाले, शिंगरू का सोडिता? तेव्हा ते म्हणाले, प्रभूला याची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. आज अनेक जण अशा बंधनामध्ये आहेत. जसं शिंगरू तिथं बंधनात होतं, प्रभू म्हणला जोपर्यंत तुम्ही म्हणणार नाही त्यांना असं म्हणा, प्रभूला याची गरज आहे, म्हणजे ते सोडतील. होय, अनेक जण आज दास्यपणामध्ये आहेत. आपले विश्वासू बंधू आहेत, अविश्वासू बंधू आहेत. अनेक मित्र असतील, व्यसनाच्या बंधनात असतील, अंधकाराच्या बंधनात असतील, आजारपणात असतील. होय, म्हणा त्या धन्याला प्रभूला याची गरज आहे. प्रभू येशू नावाने बोला, म्हणजे ते काय होतील, मुक्त होतील, ते मोकळे होतील. जे बंधनात आहेत, धन्यांच्या, ज्या दास्यपणाच्या धनाच्या बंधनात आहेत, त्या बंधनातून ते सर्वजण मोकळे होतील जेव्हा तुम्ही प्रभू येशूच्या नावाने म्हणाल, प्रभूला याची गरज आहे. जेव्हा तुम्ही म्हणाल प्रभू येशू मध्ये मोकळा हो, तेव्हा ते मोकळे होते. प्रेज द लॉर्ड. प्रभूला या सर्वांची गरज तुमच्या आमच्या जीवनातून आहे की आपण ते नाव जयस्तवाने बोलावं, जे नाम तुम्हास परमेश्वराने पुत्राचं दिलं. त्या विश्वासात असावं, त्या नामाच्या जयघोषात असावं, निरंतर ते नाम आपल्या जिभी असावं, ती घोषणा आपल्या जीवनात असावी, तारणाची, त्याच्या रक्ताची, त्या साक्षीची. त्या साक्षीमध्ये तारण आहे, त्याच्या रक्तामध्ये तारण आहे, त्याच्या विश्वासात, त्याच्या नामाच्या विश्वासात तारण आहे. घोषणा करा त्या नामाची. जे बंधनात आहेत, ज्या जारपणामध्ये आहेत, ज्या विळक्यामध्ये आहेत, त्या धन्यांच्या दास्यपणामध्ये आहेत, बांधलेलं आहे, जा तिथे म्हणा, प्रभूला याची गरज आहे. मोकळे करा, सोडवा त्यांना प्रभू येशूच्या नावाने. तेव्हा ते म्हणाले, प्रभूला याची गरज आहे. आणि होय, प्रभू येशू तुमच्या आमच्या जीवनातून तेच इच्छितो की तुम्ही बंदिवानास मोकळं करावं, बंदिवानाबरोबर समदुःखी व्हावं. जसा तो समदुःखी झाला, त्याने तुमची आमची पापं पाहिली, ओझी पाहिली, तसंच तुम्ही आम्ही एकमेकांची ओझी वाहणार बनावं. तोच वधस्तंभ घेऊन आपण, आपला वधस्तंभ घेऊन त्याच्या मागे चाललेले आपण असलो पाहिजे. एकमेकांच्या गरजा, एकमेकांच्या आजारपणाकरता प्रार्थना करणारे, एकमेकांवर प्रीती करणारे, ओझी वाहणारे, अशा बंधनात असलेल्या, दास्यपणात असलेल्या सर्वांना सोडवावं प्रभू येशूच्या नावाने. ही परमेश्वराची तुमच्या आमच्या ठाई इच्छा आहे. प्रेज द लॉर्ड. होय, पहा, तुम्हाला वचन ठाऊक आहे, पण ते वचन पुन्हा सांगतो. तुम्ही खूप वेळा ऐकलं असं, इब्रिलोकांसपत्रामधलं, इब्रिलोकांसपत्र 2 अध्याय 14
इवलोकांस पत्र याचा 2 अध्यायामधलं वचन. काय वचन सांगतं? प्रभू येशूविषयी काय सांगितलं होतं? 14 वचनापासून. ज्या अर्थी मुले एकाच रक्तमासाची होती त्या अर्थी तोही त्याच्यासारखा रक्तमासाचा झाला. यासाठी मरणावर दहीपण करणारा म्हणजे सैतान याला आपल्या मरणाने नाहीसे करावे आणि जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दासपणात बांधलेले होते त्या सर्वांस मोकळे करावे. जे दासपणात बांधलेले होते त्यास काय करावं? मोकळं करावं. आणि त्यांनी मोकळं केलं. ते स्वातंत्र्य, ती सत्यता, तुम्ही आम्ही प्रभू येशूच्या नावाने जे बंधनात आहेत, दासपणात आहेत, अंधकारात आहेत, प्रभू येशूपासून दूर आहेत, या सर्वांना मोकळं करावं त्या नामाने, प्रभू येशू नामाने. प्रभूला याची गरज आहे. कशाची गरज आहे? या गोष्टींची गरज आहे. जसं ख्रिस्ताने त्याच्या मरणाने त्या सैतानाच्या बंधनात दासपणात बसलेल्या सर्वांस मोकळं केलं. तुम्ही आम्ही मोकळे झालो. त्याच्यावर विश्वास ठेवला, तारण घेतलं, बाप्तिस्मा घेतला, विश्वास ठेवला. तसेच अजून जे बंधनात आहेत, सैतानाच्या विळख्यात आहेत, जरपणात आहेत, त्याच्या बाणात फसलेले आहेत, अशा सर्वांना काय करावं? प्रभू येशूच्या नावात मोकळं करावं आणि ते प्रभूकडे आणावं. प्रेज द लॉर्ड. ही परमेश्वराची इच्छा आहे. कारण की त्याने तुम्हाला सुद्धा मोकळं केलं. त्याच्या मरणाने, त्याच्या रक्ताने, त्या सर्व शापापासून, त्या सर्व बंधनापासून मोकळं केलं. तेच मुक्ती, तीच शांती, तेच तारण प्रभू येशूच्या नावामध्ये आहे. ते आपण इतरांच्या जीवनात विदित करावं. तीतला पत्र 2 अध्याय, तीताचे पत्र याचा 2 अध्याय मध्ये वचन काय सांगतं पहा. पौलाचे तीतला पत्र 2 अध्याय 13 आणि 14 वचन काय म्हणतं पहा. धन्य आशा प्राप्तीची म्हणजे थोर देवाचे व आपला तारणारा येशू ख्रिस्त याचे गौरव प्रगट होण्याची वाट पाहत आपण अधर्माला व ऐहिक वासनाला नाकारून साम्राज्याच्या युगात मर्यादेने व नीतीने व धार्मिक वृत्तीने वागावे. या जगात आपण कसं वागावं? दैहिक वासनांना नाकारून धार्मिकतेने, नीतीने, या वृत्तीने वागावं. या युगात मर्यादेने, नीतीने व धार्मिक वृत्तीने वागावे. कशाची? ऐहिक वासनांना नाकारून, अधर्माला व ऐहिक वासनांना नाकारून नीतीने, धार्मिकतेने या युगात, या संप्रदायाच्या युगात मर्यादेने वागावं. प्रत्येक गोष्टीला स्वतंत्र केलेलं होतं, मर्यादा असावी. जर ख्रिस्तामध्ये आपण स्वतंत्र केलं तर आपण आज असे दिसलो पाहिजे. नीतीने, धार्मिकतेने, मर्यादेने वागणारे, अधर्माला, ऐहिक वासनांना नाकारणारे. पुढचं वचन काय म्हणतं पहा. त्याने स्वतःला आपल्याकरिता दिले यासाठी की त्याने खंडणी देऊन आपल्याला सर्व अधर्मापासून मुक्त करावे आणि चांगल्या कामात तत्पर करून आपले स्वतःचे लोक असे आपल्यासाठी शुद्ध करून ठेवावे. त्यांनी का दिलं स्वतःला? तर त्याच्या अर्पणाद्वारे स्वतःचे चांगल्या कामात तत्पर असे लोक त्यांनी आपणासाठी काय करावं? तयार करून ठेवावं. म्हणून त्याने वधस्तंभावर स्वतःला अर्पण असं दिलं. म्हणून तिथं वचन सांगते की प्रभूला याची गरज आहे. जे बंधनात आहे त्यांना सोडवा. म्हणा प्रभू येशूच्या नावाने तुम्हाला मुक्ती मिळाली, सॅल्वेशन मिळालं. त्याचे सॅल्वेशनची घोषणा प्रभू येशूची टेस्टमनी आपल्या जीवनात दृढ करा आणि ते प्रभू येशू हे नाव इतरांच्या जीवनात गाजवा. आणि जे बंधनात आहे त्यांना काय करा? जी मुक्ती आपल्याला मिळाली ती नामामध्ये आहे ती त्यांना द्या. त्यांना सुद्धा मोकळे करून प्रभू येशूकडे आणा. होय, त्याने स्वतःला आपल्याकरता दिले यासाठी की त्याने खंडणी देऊ. काय दिलं? खंडणी दिली. खंड दिला त्याच्या रक्ताद्वारे, त्याच्या शरीराद्वारे. तुमच्या आमच्या पापाचा खंड वधस्तंभावर भरला आणि त्याने त्या सैतानाच्या बंधनातून तुम्हाला मोकळं केलं. जसं ते गाढवाचं शिंगरू बांधलेलं होतं, त्यांच्या धनाच्या अधीन होतं. जेव्हा प्रेषित म्हणे प्रभूला याची गरज आहे तेव्हा त्यांनी मोकळं केलं. जेव्हा तुम्ही म्हणाल
तुमच्या जीवनातल्या बंधनाला मी प्रभू येशूच्या रक्ताने मोकळा केलेला आहे. त्या सैतानाच्या बंधनातून मोकळा केलेला आहे. जे बंधू आज बंधनात आहेत त्यांच्या जीवनात सुद्धा ही प्रार्थना कराल, ते सुद्धा मोकळे होते. प्रेज द लॉर्ड. त्याने स्वतः आपल्या करता दिले यासाठी की त्याने खंडन देऊन आपल्याला सर्व धर्मापासून मुक्त करावे आणि चांगल्या कामात तत्पर करून आपले स्वतःचे लोक असे आपणासाठी शुद्ध करून ठेवावे. तुम्हास त्याने त्याच्या चांगल्या कामाकरता शुद्ध करून ठेवलेले असे आम्ही आहोत. मग आपण ती कामं करत आहोत का? आपण घोषणा करत आहोत का? आपण इतरांना समदुःखी झालेले आहोत का? इतरांना दुःख, तुम्ही आनंदी असं नाही, तुमच्या दुःखात सुद्धा इतरांना आनंद देणारे ख्रिस्ताच्या साक्षीमध्ये असलेले आम्ही असलो पाहिजे. इतरांना बंधनातून बंधमुक्त करणारे आपण असलो पाहिजे. त्या नामामध्ये जे सामर्थ्य आहे प्रभू येशूच्या, ते इतरांच्या जीवनात घोषणा करणारे आपण असलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. होय, आम्ही त्या नामाची घोषणा करणारे असलो पाहिजे, मोकळं करणारे असलो पाहिजे. जे सामर्थ्य त्याच्या नामामध्ये आहे, जे बंधनात आहे त्या सामर्थ्यामध्ये मोकळे करणारे, त्याची घोषणा करणारे आपण असलो पाहिजे. होय, प्रभूला याची गरज आहे. वचन काय सांगतं? प्रभूला याची गरज आहे की तुमच्या आमच्या जीवनातून तो प्रकाश, देवाचं गौरव त्यांनी पाहावं आणि देवाची स्तुती करावी. त्या दिवशी सुद्धा आणि आज सुद्धा प्रभू येशूला स्वीकारावं. याकरता आम्ही नेमलेले आहोत. जे बंदित आहेत त्यांना मोकळं करावं, जे अंधकारात आहेत त्यांना प्रभू येशूच्या प्रकाशात आणावं. मत्ते 5:15-16 वचन ख्रिस्त सांगतो की दिवा लावून मापाखाली ठेवीत नाही, दिवटणीवर ठेवतात, म्हणजे तो घरातील सर्वांवर उजेड पाडितो. त्याप्रमाणे तुमचा उजेड लोकांपुढे पडो, यासाठी की त्यांनी तुमची चांगली कर्मे पाहावी आणि तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आम्ही या जगात ख्रिस्ताचा प्रकाश असे ठेवलेले आहोत. तुमच्या आमच्या ठाईची चांगली कर्म पाहून इतरांनी काय करावं? देवाचं गौरव करावं. त्यांच्या जीवनातल्या अंधकारात ख्रिस्ताचा प्रकाश पडावा. याकरता आम्ही या जगात प्रकाश असे ठेवलेले आहोत, मीठ असं ठेवलेलं आहोत. तो खारटपणा राखा, तो प्रकाश राखा. इतर जे अंधकारात आहे ते ख्रिस्ताच्या प्रकाशामध्ये आणा. आणि त्याकरता आम्हास त्यांनी ठेवलेला आहे. प्रभूला या गोष्टींची गरज आहे. पहा, मत्ते 28 अध्याय 20 वचन काय म्हणतात. मत्ते कृष्णवर्तमान 28 अध्याय 20 वचन. मत्ते 28:20. जे सर्व काही मी तुम्हाला आज्ञा दिले ते पाळावयास त्यास शिकवा, आणि पहा युगाच्या समाप्तीपर्यंत मी सतत तुम्हा बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. त्याच्या अगोदरचं पण वचन काय सांगतं? 19. याच तुम्ही जाऊन सर्व शास्त्रातील लोकांना शिष्य करा, त्यास पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नामाने बाप्तिस्मा द्या. प्रभू येशूने या गोष्टी तुम्हास सांगितल्या आहेत. शिष्यां सांगितलं, त्यांना जाऊन शिकवा. त्या शिष्याने लिहिलेल्या पत्रांद्वारे ते वचन तुमच्या आमच्या जवळ आलेलं आहे. आणि ते आपल्याला सांगत आहे, जे शिष्यांना सांगितलं होतं त्यांना शिकवा. आणि आज जर आपण ऐकत आहोत तर आपण ते शिकलं पाहिजे. आपण ते तारण, तो ख्रिस्तामधला बाप्तिस्मा, पित्यातला बाप्तिस्मा, पवित्र आत्म्याच्या नामातला बाप्तिस्मा इतरांना देणारे, इतरांना विश्वासात आणणारे, इतरांना ख्रिस्ताच्या प्रकाशाकडे आणणारे, इतरांना बंधनातून बंधमुक्त करणारे आपण असलो पाहिजे. आणि जर आपण हे आज्ञा केलं, जे पाळलं, तर या युगाच्या समाप्तीपर्यंत प्रभू येशू तुमच्या आमच्या बरोबर आहे. तो आमच्यामध्ये वसणारा, पुढे चालणारा असा तो आहे. प्रेज लॉर्ड. यशया शेवटचे काही 2 वचन वाचा. यशया 49 अध्यायामध्ये वचन काय सांगतं पहा. यशया 49 अध्याय, यशया 49 8-10. परमेश्वर म्हणतो, प्रसाद समय मी तुझे ऐकले, उद्धार दिनी मी तुला सहाय्य केले. देवाचा उत्कर्ष व्हावा, उजाड झालेल्या
वतनाची पुन्हा वाटणी व्हावी म्हणून तुझे रक्षण करीतो व लोकांच्या कराराप्रित्यर्थ तुला नेमितो. तू बंदित असलेल्यांना म्हणावे, वचन काय सांगतं पहा, तू बंदित असलेल्यांना म्हणावे बाहेर या, अंधारात आहे त्यास म्हणावे उजेडात या. ते रस्त्यावर चरतील, सगळ्या उजाड टेकड्यावर त्या चारा मिळेल. जे बंदित आहे त्यांना काय म्हणा, बाहेर या. पहा इथं स्पष्ट बंदित असलेल्या म्हणावे बाहेर या. कशातून? त्या बंधनातून. आज तुमचे आमचे बंधू विश्वासू अविश्वासू शेजारी मित्र कुठं बंधनात आहेत का? तर म्हणा त्यांना प्रभू येशूच्या नावात बंधमुक्त हो. त्या बंधनातून तू बाहेर ये. तुम्ही त्याचे बंध प्रभू येशूच्या नावात तुटलेले पाहाल. ते दास्य पण त्याच्या जीवनातून गेलेलं तुम्ही आम्ही पाहू. वचन सांगतं जे बंदित आहे त्यांना म्हणा बाहेर या, अंधारात आहे त्यास म्हणावे उजेडात या. जे अंधकारात बसले प्रभू येशूच्या नावापासून दूर आहेत त्यांना म्हणा प्रभू येशूच्या नावाच्या प्रकाशात या. प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा ते बाहेर येतील ते सुद्धा ते मेंढपाळाच्या कुरणातले कळप असे होतील. ते चरतील देवाच्या कुरणामध्ये, देवाच्या वचनामध्ये, आणि ते जिवंत पाण्याचं झऱ्याचं पाणी त्यांना मिळेल. होय म्हणा जे बंदित आहेत, जे अंधकारात आहेत प्रकाशात या. बंदित आहे त्यांना म्हणा बाहेर या. एकमेकांची ओझी व्हा, एकमेकांना मोकळं करा. होय प्रभूला याची गरज आहे. वचन सांगतं गलतीकरासपत्र 6 अध्याय 1 व 2 वचन काय म्हणतं पहा. गलतीकरासपत्र 6 अध्याय, गलतीकरासपत्र याचा 6 अध्याय याच 1 आणि 2 वचन काय म्हणतं पहा. बंधुजन, कोणी मनुष्य एखादा अपराधात सापडला तरी जे तुम्ही आत्मा पावलेले आहात ते तुम्ही आशाला सौम्य भावाने ताळ्यावर आणा. जे अपराधात सापडले त्यांना पौल गलतीकरासपत्र 6 अध्याय 1 वचनात बोध करतो, तुम्ही आत्मा पावलेले जे बंधू अपराधात सापडले अशांना सौम्यतेने ताळ्यावर आणा. जे अपराधामध्ये आहेत, दास्यपणामध्ये आहेत, अडकलेले ते जुवाखाली सैतानाच्या, त्यांना काय करा, तुम्ही आत्मा पावलेल्यांनी ताळ्यावर आणा, मुक्त करा. तूही परीक्षेत पडू नये याविषयी स्वतःला सांभाळ. त्याच्या परीक्षेमुळे तुम्ही आम्ही सुद्धा त्या परीक्षेत पडू नये, अडकू नये म्हणून सांभाळा. होय पवित्र आत्म्याच्या सानिध्यात सामर्थ्यात प्रभू येशूच्या नावात वचनात आपल्याला घोषणा करायची आहे. ख्रिस्ताच्या विश्वासामध्ये राहून घोषणा करायची आणि त्यांना काय करायचंय, ताळ्यावर आणायचे आणि त्या सर्व बंधनातून त्यांना मोकळं करायचं आहे. एकमेकांची ओझी व्हा म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण करा. ख्रिस्ताची धाव तुम्ही आम्ही आमच्या जीवनात कशी पूर्ण करू, एकमेकांची ओझी वाहून. जे बंदित आहे त्यांना बंधमुक्त करून चांगल्या शंभरणासारखं, नाही का. लेवी आला, तिथे याजक आले, पण ते चोर जो मार खाऊन पडला होता त्याला कोणी पाहिलं नाही, पण शंभरणी आला. जो शंभरणी ज्याला कमी लेखलं जायचं अशा कुळातला शंभरणी आला, त्याला तेल लावलं, त्याला उतार शाळेत खांद्यावर उचलून उतार शाळेत ठेवलं आणि त्याला थोडेसे रखवालदार पैसे दिले आणि म्हणाला याची काळजी घे आणि अजून काही खर्च केला तर मी परत आल्यावर तुला देईन. होय प्रभू येशू तो चांगला उत्तम मेंढपाळ आहे. त्यांनी तो उत्तम उदाहरण तुमच्या आमच्या जीवनात दिलेलं आहे. मग आज आपण त्या ख्रिस्ताचे मेंढरांसारख्या इतरांना पट्ट्या, इतरांच्या जखमावर पट्ट्या बांधणारे, मलम लावणारे, फुंकर घालणारे दुःखावर असे आपण आहोत का? जर आपण एकमेकांची ओझी वाहतो तर ख्रिस्ताचा नियम आपण पूर्ण करत आहोत. होय होसांना होसांना. प्रभूच्या नावाने येणारा आज धन्यवादित असो. तो धन्यवाद देवाला कधी जाईल, जेव्हा आपण एकमेकांची ओझी व्हावू, एकमेकांच्या गरजांना धावू, एकमेकांच्या बंधनामध्ये प्रार्थना करू आणि प्रभू येशूच्या नावामध्ये त्यांना बंधमुक्त जीवन देऊ, ख्रिस्ताचा प्रकाश देऊ.
तेव्हा खरा जयस्तव तुमच्या आमच्या जीवनातून प्रभू येशूचा नामामध्ये पित्याचा होईल. जर आज आपण असे वागू, मग तोही त्यावेळेस आपल्याला स्वीकारेल. तोही आपलं मुख आपल्यापासून फिरवणार नाही. जर आपण त्याला स्वीकारू, तोही आपल्याला स्वीकारेल. प्रेज द लॉर्ड. एकमेकांची ओझी व्हा. प्रभूला याची गरज आहे. याकरता तुम्हा आम्हास निवडलेलं आहे. याकरता प्रभू येशू नाव तुमच्या आमच्या जीवनात दिलेलं आहे. पवित्र शास्त्राची वचन दिली आहे. तुमच्या आमच्या जीवनात पवित्र आत्मा दिलेला आहे. यासाठी की जे बंदित आहे त्यांना आपण मोकळं करावं आणि त्या धन्यांना प्रभू येशूच्या नावाने धमकावं. प्रभू तुला धमकावं. पहा यहूदा काय म्हणतो. यहूदाच्या शेवटचं वचन वाचू आणि आजचा संदेश संपू. यहूदाच्या पत्रामध्ये यहूदाने काय नमूद केले पहा. यहूदाचं पत्र 9 वचन वाचू. आद्य दिवदूत मिखाईल हा जेव्हा मोशेच्या शरीरासंबंधी सैतानाशी वाद घालीतना भांडला, तेव्हा त्याला दोषी ठरवून त्याची निंदा करावी, त्याचा हिया झाला नाही, तर प्रभू तुला धमकावं एवढे तो म्हणाला. काय म्हणाला मिखाईल? प्रभू तुला धमकावं. आणि प्रभू येशूने काय सांगितलं तर धन्यास म्हणा प्रभूला याची गरज आहे. आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये कोणी भाऊ आहेत असे जे बंधनात आहे. तुम्ही आम्ही बंधनात जर कोणी आज प्रार्थना ऐकत आहे, वचन ऐकत, ते बंधनात आहे, तर त्यांना वचन सांगत आहे प्रभू तुला धमकाव. अशा सर्वांना त्या प्रभूच्या नावाने मोकळं करा. त्या बंधनातून, त्या सैतानाच्या जुवातून. कारण प्रभूने त्याच्या मरणाद्वारे असे सर्व दास्यपणात बसलेल्यांना मोकळं केलेलं आहे. ती मुक्ती, ती शांती, ते सत्य प्रभूच आपण त्यांच्या जीवनामध्ये विदित करणारे असलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. याच पत्रामध्ये आपण शेवटची काही वचनं जे यहूदाने नमूद केली ती वाचूया आपण. 22 वचनापासून. जे कित्येक संशयात आहेत त्यांच्यावर दया करा. जे संशयामध्ये बसलेले आहेत, भीत आहेत, त्याच्या मनात दाट संशय आहे, अनिश्चित आहेत, ते अशावर काय करा? दया करा. कित्येकास अग्नीतून ओढून त्यांचे तारण करा आणि देहाने डागलेली वस्त्रे देखील द्वेष समजून भीतीयुक्त वृत्तीने कित्येकावर दया करा. होय, डागलेली वस्त्र द्वेष समजून अशा लोकांवर दया करा. नरकामध्ये चाललेल्या सर्वांना ओढून त्यांचं काय करा? तारण करा. प्रभू येशूच्या नावामध्ये मोकळं करा त्यांना, त्या अंधकारातून, त्या बंधनातून. होय, विश्वासाची प्रार्थना दुखणे तास बरी करते. प्रार्थना करा. आज तुमच्या मंडळातले कोण आजारी आहे का? वडिलांनी घरी जावं आणि ओन तेल लावून त्यासाठी प्रार्थना करावी. आपले आजार रोग बरे लावून एकमेकांची पाप एकमेकांकडे कबूल करा, वचन सांगतं. आणि असे जर कोण बंधनात आहे त्यांनी मोकळं व्हावं म्हणून एकमेकांकरता प्रार्थना करा आणि प्रभू येशूचं नाव त्यांच्या जीवनात काय करा? घोषणा करा. प्रभूला याची गरज आहे. प्रभूला कशाची गरज आहे? याची गरज आहे. अशा जयोत्सवाची गरज आहे. असा जयोत्सव आपल्या जीवनातून प्रभू येशूच्या नावात जिवंत पित्याला सादर करा. अशा यज्ञ देवाला सादर करा, दयेचे, प्रीतीचे. होय, देव तुमच्या आमच्या जीवनातून संतोष पावे. प्रभू येशूच्या नावामध्ये वाचलेली सर्व वचन तुमच्या आमच्या जीवनात परमेश्वर कार्यान्वित करो. आमेन. प्रेज द लॉर्ड. या आपण प्रार्थनेकडे जाऊया. फुलाताईंचा आवाज थोडासा बरा वाटतोय. बरं आहे. थोडा बरा आहे. ठीक आहे, पूर्ण बरा होईल. मग थोडा बरा आहे, प्रभू येशूच्यात पूर्ण बरा होईल. कारण की जो थोडक्याविषयी विश्वासू, प्रभू येशू म्हणतो, जो थोडक्याविषयी विश्वासू तो पुष्कळाविषयी विश्वासू आहे.
जो थोडक्याविषयी नाही तो पुष्कळविषयी अन्यायी आहे. जो थोडक्याविषयी विश्वास आहे, मला देवाने बरं केलंय, थोडंच आहे पण ते पुरेसं आहे, ते पूर्ण बरं होईल, थोडक्याविषयी विश्वास राहा, देव तुम्हाला पूर्ण बरं करेल. या आपण शेवटच्या प्रार्थनेकडे जाऊ. धन्यवाद, धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद. यावेळी करता, समय करता, सुंदरशा वचना करता बोध दिला त्यावर धन्यवाद देतो. होय, या वचनानुसार प्रत्येकाला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात भर. प्रभू येशूच्या साक्षीमध्ये भर आणि त्या साक्षीद्वारे, त्या सामर्थ्याद्वारे इतर जे बंधनात आहेत त्यांना तर बंधमुक्त प्रभू येशूच्या नावात कर. आणि जे ऐकत आहेत आज कुठल्या आजारपणात, त्रासामध्ये असतील, कुठल्या विळख्यामध्ये असतील, निराशामध्ये असतील, त्यांना सर्वांना प्रभू येशूच्या आत्म्याद्वारे मोकळं कर. कारण प्रभू आत्मा आहे आणि प्रभूचा आत्मा जिथे आहे तिथे सर्व प्रकारची मोकळीकता आहे. त्यांना स्वतंत्र केलं जावं. प्रभू येशूमध्ये मोकळे कर. ज्यांच्या घरामध्ये, ज्यांच्या जीवनामध्ये जो अंधकार आहे, भय भीती तो सैतान घालत आहे अनेक विचित्र गोष्टींद्वारे, अंधकारांच्या गोष्टींद्वारे, त्यांच्या घरातून, त्यांच्या जीवनातून प्रभू येशूच्या आत्म्याद्वारे ते सर्व अंधकाराच्या गोष्टी घालवल्या जाव्या. त्या अंधकाराच्या गोष्टी, भय भीती प्रभू येशू मधून, त्या घरातून, त्या आजूबाजूच्या सर्व परिस्थितीतून प्रभू येशू मोकळी कर. होय, हे सर्व वचन प्रभू येशूच्या प्रभू येशूच्या नावामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये तो आशीर्वादित केला मास ठाऊक आहे. आज रात्री नसेल तू जागृत ठेव. सुंदर सण प्रत्येकाच्या मुख्य दे. त्यांना काम शक्ती सामर्थ्य दे. अंतशक्ती म्हणजे कार्यासाठी कार्यान्वित कर. होय, आज जे दुःखात आहेत, क्लेशात आहेत, ऊर बडवून घेर रडत आहेत, त्यांचं सांत्वन प्रभू येशूच्या नावात तू कर. ज्यांनी प्रियजन गमावले त्यांचं सांत्वन प्रभू येशूमध्ये केलं जावं. सेवक, पालक वर्ग, शिक्षक, सुवार्थिक, एनजीओचे कार्यकर्ते या सर्वांना पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात भर. त्यांच्या भरलेल्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात जे अंधकारात आहेत प्रभू येशूच्या प्रकाशामध्ये तो आण. होय, ज्यांचा छळ निंदा चालू आहे त्यांना पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात प्रभू येशूमध्ये भर पित्या. तसेच तो प्रार्थना करतो जे एकटेपणात राहत आहेत त्यांना कुटुंब वत्सल कर प्रभू येशूच्या नावामध्ये. जे आज काम करत आहेत त्यांच्या हाताचा मोबदला त्यांना प्रभू येशूने मोकळा केला जावा. ज्यांचे पैसे मालकाकडे अडकलेले आहेत प्रभू येशूने मोकळे कर. ज्यांचे इन्शुरन्सचे क्लेम अडकले, PF ते प्रभू येशूने मोकळे कर. प्रधानमंत्री, अनेक राज्याचे मुख्यमंत्री यांना योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्या ठाई प्रभू येशूमध्ये घाल. देशात जिथे जिथे युद्ध चालू आहे, युद्धाची परिस्थिती आहे, तिथले जे भुकेले ताणले त्यांचा संभाळ प्रभू येशूमध्ये कर. तिथे जे सेवक आहेत, सेवा करत आहेत त्यांच्या हाताला तू बळ प्रभू येशूमध्ये दे. जे दुःखनाईत आहेत, जे पीडित आहेत त्या गोष्टीमुळे, जे इंज्युर्ड झाले आहेत त्यांना सर्वांना तू प्रभू येशूमध्ये आरोग्य दे. होय, तिथं काम करणाऱ्या विश्वासू लोकांमध्ये सामर्थ्य भर पवित्र आत्म्यामध्ये आणि त्याच्याद्वारे तुझं तारण, आरोग्य, प्रीती सर्वांच्या जीवनात कार्यान्वित कर. तसेच तो प्रार्थना करतो शिक्षक लोकांना योग्य शिक्षण पद्धत त्यांच्या ठाई तू घाल. जे लहान लेकरं आहेत त्यांना सर्व जगाची मृगजळापासून प्रभू येशूने मोकळं कर. प्रभू येशूच्या पवित्र आत्म्यात, प्रभू येशूच्या नावामध्ये, ज्ञानामध्ये पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात त्यांना तू भर. तसेच तू प्रार्थना करतो वृद्धाश्रमातील वृद्ध, अनाथाश्रमातील अनाथ लोक यांच्या मुखाला अन्न पाणी दे. त्यांच्या काही प्रभू येशूमध्ये सामर्थ्य तू घाल. तसेच तू प्रार्थना करतो जे दवाखान्यात बिचाराला खिळलेले आहेत, अनेक आजारांनी त्रस्त आहेत, त्यांचे बिछाने प्रभू येशूने मोकळे केले जावेत. सर्व NGO मध्ये काम करणारे, सेवा चाकरी करणारे, तसेच तू डॉक्टर, नर्सेसला या सर्वांच्या तुझ्या आरोग्यात स्पर्श कर. त्यांच्याद्वारे तुझं आरोग्य पीडित व्यक्तीपर्यंत जाऊ दे. होय, आज प्रार्थना करतो जे पीडा भोगत आहेत, अनेक बंधनात आहेत, त्यांची आठवण करतो. त्यांना प्रभू येशूमध्ये मोकळं कर. जे आज विनंत्या करत आहेत त्यांच्या विनंत्या प्रभू येशूने ऐकल्या जाव्यात. ज्या चर्चमध्ये प्रार्थना चालू आहेत त्या प्रार्थना प्रभू येशूमध्ये तुझकडे पोहोचल्या जाव्यात. प्रार्थना करतो फुलाताई, त्यांच्या कुटुंबामध्ये जो आरोग्य राहू दे. जो विश्वास प्रभू येशूवर त्यांनी दाखवला त्या विश्वासावर त्यांच्या ठाई तुझं आरोग्य प्रभू येशूमध्ये घाल. त्यांना मोकळं कर. त्याच्या भावाला सुद्धा अंधकाराच्या गोष्टीपासून मोकळं कर. त्याच्या जीवनात तुझं आरोग्य, प्रीती, शांती घाल. सर्व बंधन प्रभू येशूच्या नावात त्यांच्या जीवनातून मोकळे केले जावे. प्रभू आत्मा आहे, प्रभूचा आत्मा जिथं आहे तिथं सर्व प्रकारची मोकळीकता आहे. सॅमसन अंकल, त्यांच्या दोन्ही लेकरांना ज्ञान प्रीतीमध्ये भर, सामर्थ्यात घाल. जे काही त्या मुली काम करत आहेत, शिकत आहेत, त्या सर्व गोष्टीमध्ये तुझं सामर्थ्य दे. प्रभू येशूमध्ये त्यांना मार्ग दाखव. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात भर. देवदूतांच्या पहाऱ्यामध्ये त्यांना तू राख.
सॅमसन अंकललाही या परिस्थितीमध्ये तुझं आरोग्य दे, शांती दे, प्रीती दे. तसेच तू मावशी, तिची सुना, नातवंड, लेकरांच्या जीवनाचं आरोग्य, प्रीती, शांती दृढ कर प्रभू येशूच्या नावामध्ये. त्यांच्या जीवनातले सर्व अंधकाराच्या गोष्टी प्रभू येशूच्या प्रकाशात घालव. ख्रिस्ताचं तारण, प्रीती, शांती त्यांच्या जीवनात राहू दे. ऑनलाईन एवढे कुटुंब पाहत आहे, त्यांच्या जीवनात तुझं आरोग्य, प्रीती, शांती राहू दे. त्यांची मुलं आहेत, लेकरं आहेत, मुलगी आहे, नातवंड आहे, जावई आहे, नातेवाईक आहेत, या सर्वांच्या जीवनात तुझं आरोग्य, प्रीती, शांती प्रभू येशूमध्ये कार्यान्वित कर. सर्व अंधकाराच्या गोष्टी त्यांच्या जीवनातून प्रभू येशूमध्ये घालव. विशेषतः ही वेळ आई आणि अंकल जिथे कुठे राहतात त्या सर्व आजूबाजूचा परिसर, त्याच्या घरातल्या सर्व अंधकाराच्या गोष्टी प्रभू येशू तुझ्या प्रकाशाद्वारे घालव. त्याचा मुलगा जो काही काम करतो बरकत दे, शांती दे आणि त्या सर्व कामातून तुझा गौरव प्रभू येशूमध्ये करून घे. तसंच तू प्रार्थना करतो ऑनलाईन जेवढे भाऊ बहीण पाहतात त्यांच्या जीवनात तुझं आरोग्य, प्रीती, शांती राहू दे. तसेच तो आई, शेजारचे ताई, दादा, त्यांचे सुना, नातवंड, लेकरं यांचंही जीवन तुझ्या हाती देतो. त्या प्रत्येकाच्या जीवनात तुझं आरोग्य, प्रीती, शांती राहू दे. त्यांच्या जीवनातील आजूबाजूची परिस्थिती अंधकाराची प्रभू येशूच्या प्रकाशाद्वारे घालवली जाईल आणि प्रभू आत्मा आणि प्रभूच्या आत्म्याद्वारे ती मोकळीकता त्यांना तू दे प्रभू येशूच्या जिंत पित्या. हे सर्व प्रार्थना विनंती ख्रिस्तामध्ये पूर्ण केल्यास, त्याचं फळ दिलंस, त्याबद्दल धन्यवाद देत. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली म्हणता पित्या, आमेन. या आपण प्रभूंनी शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाओ. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास तू दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणासून सोडिलं आहे तसेच तो आमच्या ऋण आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर तो आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे, आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीता करावा प्रतिपा, आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांवर राहो, आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो, आमेन. हुस्साना, हुस्साना. पुढच्या संदेशापर्यंत प्रीतीत राहा, शांतीत राहा, विश्वासात दृढ करा प्रभू येशूच्या नावामध्ये, आमेन.